श्री स्वामी समर्थ. तर आपले आता गणपती गेले, दसरा झाला, आता येते ती दिवाळी. तर दिवाळी म्हणजे आपला दीपावली, म्हणजे दीपावली हा दिव्यांचा सण आहे. या काळात दिवाळीच्या काळात लक्ष्मीची सेवा करण्याचा हा खूप प्रभावी काळ असतो. घरात आपल्या अलक्ष्मी नांदत असेल, घरात आर्थिक स्थिरता नसेल, कटकट असेल, तर ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला लक्ष्मीची पहिली सेवा करावी लागते, की लक्ष्मी पहिली घरात यावी लागते. तर लक्ष्मी कशी घरात यावी किंवा लक्ष्मीची काय सेवा करावी, तर ती मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर आता अष्टमी पासून अमावस्येपर्यंत 8 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आता अष्टमी कधी चालू होते? तर 5 नोव्हेंबर रविवारपासून आपल्याला अष्टमीची सेवा चालू करायची आहे. ती 12 नोव्हेंबर अमावस्येपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या 8 दिवसात आपल्याला ही सेवा करायची आहे. तर श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये आपल्याला ही सेवा दिलेली आहे. तर तिथे आपल्याला हा असा श्री दीपावली संच म्हणून येतो. जर तुमच्या जवळ कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणित केंद्र असेल, तर तिथे तुम्ही जाऊन हा संच प्रत्येकाने घेऊन या. कारण आपल्याला या संचावरतीच आपल्याला ही सेवा करायची. त्याच्यामध्ये जे काही साहित्य दिलंय त्याच्यावर आपल्याला ही सेवा करायची. तर याच्यात काय काय दिलंय ते इथे लिहिलेलं सुद्धा आहे. कमळगठ्ठ्याचे याच्यात 16 मणी आहेत. दशांग धूप, उटणं, पंचगव्य यांचं प्रत्येकी 1 पाऊच आहे. त्यानंतर श्रीयंत्राचा फोटो आहे, महाराजांचा फोटो आहे, हिना अत्तर, गोमूत्र, गुलाबजल याची 1 बॉटल आहे. तसंच पिवळी मोहरी आणि रक्षा यांची 1-1 पुडी आहे. तर आणि दीपावली पूजन माहिती पत्रक, म्हणजे मी तुम्हाला जे आता माहिती आहे, तर तुम्हाला मी तोंडी सांगणार आहे ना, त्याचं सेम पत्रक तुम्हाला लेखी स्वरूपात या संचमध्ये दिलेलं आहे. हा संच तुमच्या जवळच्या दिंडोरी प्रणित स्वामी केंद्रामध्ये नक्की मिळेल. आणि जर नाही मिळाला तर काय करायचं, तर हे जे साहित्य आहे याच्यात मी याचा ना तुम्हाला फोटो डिस्क्रिप्शनला आता टाकेन किंवा ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी याचे सगळ्याचे मला जमलं तर मी फोटो नक्की टाकेन, म्हणजे तुम्हाला ती माहिती जमेल. तर याच्यात जे कमळगठ्ठ्याचे मणी आहेत किंवा दशांग धूप जे आहेत ना, पंचगव्य किंवा गोमूत्र, गुलाबजल हे तुमच्या जवळ जे देवाचं साहित्य मिळतं तिथे जाऊन तुम्ही घेतलं तरी चालेल. परंतु जर शक्य असेल ना, तर जमल्यास तुम्ही हा संच प्रत्येकाने घरी आणा. कारण हा आपल्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हा पूर्ण आपल्याला संच दिलेला आहे. या संचामध्ये खूप एक प्रकारची शक्ती आहे, जी विभूती आहे ना, ती आपले आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जे काही आपले धूप हवन होतात किंवा जे काही यज्ञ होतात त्याची विभूती दिली आहे. त्याच्यासाठी ह्या संचाची खूप काही किंमत आहे. म्हणजे खूप त्याचं महत्व आहे. त्याच्यासाठी हा संच प्रत्येकाने आणा आणि ह्या संचाची किंमत जास्ती नाहीये. या संचाची किंमत फक्त ₹101 आणि ह्या ₹101च्या संचामध्ये आपल्याला एवढं सर्व दिलंय. तर मी आता तुम्हाला सेवा काय करायची तर ते सांगते. तर आता 5 नोव्हेंबरला अष्टमी आहे. तर त्या दिवशी काय करायचं आपल्याला, अष्टमीपासून अमावस्येपर्यंत रोज सकाळी लवकर उठून स्नान करायचंय. स्नान करताना आपल्याला या संचामध्ये जे काही उटणं दिलंय, तर ते आपल्याला लावायचं. जर तुम्हाला अंगाला लावायला उटणाला वेळ नसेल, तर तुम्ही सरळ अंघोळीच्या पाण्यात टाकलत. पंचगव्य जे मिळेल ते सुद्धा पाण्यात टाकायचं आणि अंघोळ करून घ्यायची. सकाळी देवपूजा करायची. देवपूजा झाल्यानंतर सकाळी आपल्याला उंबरठा पूजन करून घ्यायचंय. हळदीचं जर लेपन तुम्ही 8 दिवस रोज केलं तर अतिउत्तम. हळदीचं लेपन कसं करायचं यावर मी व्हिडिओ केलाय. तर तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर 8 दिवस जर तुम्हाला जमत असेल तर रोज हळदीचं लेपन करा. उंबरठ्याचं लेपन करून पूजा झाल्यानंतर आपल्याला दारात रोज सकाळी अष्टमीपासून अमावस्येपर्यंत रोज सकाळी आपल्याला ती सुद्धा याच्यात दिलंय, की आपल्याला सकाळी गाईचं पाऊल म्हणजे गोपद्म आणि लक्ष्मीची पावलं रोज काढायची, जी या प्रकारे आहेत. जर तुम्ही YouTubeला सर्च केलत, की गोपद्म आणि लक्ष्मी पद्म रांगोळी, तर तुम्हाला येऊन जाईल. तर ह्या दोन्ही रांगोळ्या आपल्याला दारात काढायच्या सकाळी आणि त्याचबरोबर ते लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म अशा प्रकारच्या ज्या 2 रांगोळ्या असतात, त्या सुद्धा YouTubeला सर्च करा, तुम्हाला रांगोळ्या मिळून जातील. म्हणजे आपल्याला गायत्री पद्म, लक्ष्मी पद्म आणि गायीची पावलं आणि लक्ष्मीची पावलं ही रोज सकाळी आपल्याला दारात काढायची, रांगोळी काढून घ्यायची. त्यानंतर काय करायचंय, देवपूजा करायची आपल्याला. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरात जो कुलदेवीचा टाक असेल, टाक नसेल तर मूर्ती घ्या किंवा फोटो असेल तर तो घ्या. त्याच्यावर अभिषेक करा आणि अभिषेक करताना आपल्याला 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचंय. जेव्हा तुम्ही कुलदेवीचा टाक घ्याल त्याला अभिषेक करायचंय. अभिषेक करताना आपल्याला 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचंय. त्याचबरोबर महाराजांचा सुद्धा आपल्याला मूर्ती घ्यायची आहे किंवा फोटो घ्यायचा आहे, मूर्ती नसली तर. आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला अभिषेक करून 1 वेळा श्री सूक्त आणि 1 वेळा पुरुष सूक्त, 16 वेळा म्हटलं तरी चालेल. पण वेळ नसेल तर 1 वेळा श्री सूक्त आणि 1 वेळा पुरुष सूक्त असं म्हणत आपल्याला स्वामींच्या फोटोवर किंवा मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचे. हे आपल्याला रोज करायचंय. अष्टमीपासून अमावस्येपर्यंत. हां. त्यानंतर संध्याकाळी काय करायचं? आपल्याला ही जी सेवा आहे मुख्य ती आपल्याला संध्याकाळी करायची आहे. हां, तर त्याचबरोबर अष्टमीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्याला काय करायचंय?
तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सकाळी म्हणजे ही जी पूजा आहे किंवा ही जी सेवा आहे ना ती घरातल्या स्त्रीने केलं तर अतिउत्तम. घरातली कुलस्त्रीने ही सेवा करायची. जर नसेल तर पुरुषांनी केली तरी चालेल. विधवा बाई कोणी असेल तिने केली तरी चालेल. फक्त आपल्याला ही सेवा करताना साडी नेसायची, हातात हिरव्या किंवा लाल कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची. तर कुंकुमार्चन करायचंय 5 नोव्हेंबरला अष्टमीच्या पहिल्या दिवशी, फक्त एकाच दिवशी करायचंय. पहिल्याच दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं. त्यासाठी काय करायचं? ताम्हणात आपल्याला आपल्या कुलदेवीचा टाक घ्यायचा आहे. टाक नसेल तर मूर्ती घेतलीत, फोटो घेतलात कुलदेवीचा तरी चालेल किंवा मग श्रीयंत्र घेतलं तरी चालेल. तर आपल्याला तो टाक आपल्याला ताम्हणात काढून घ्यायचा आहे आणि 108 वेळा 99 मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा जो 99 मंत्र आहे तो म्हणायचा आणि स्वाहा करून आपल्याला मृगा करायचे. मी कुंकुमार्चन कसं करायचं ते सुद्धा मी व्हिडिओ केलाय. जर नसेल माहिती तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर आपल्याला कुंकुमार्चन करायचंय. 99 मंत्र म्हणत आपल्याला स्वाहा म्हणून अशा प्रकारे आपल्याला कुंकू आईच्या टाकावरती स्वाहा करायचंय. तर पहिल्याच दिवशी फक्त आपल्याला कुंकुमार्चन करायचं. त्यानंतर आता संध्याकाळी काय करायचं? ही जी मुख्य सेवा आहे अष्टमीपासून अमावस्येपर्यंत करायची ती रोज संध्याकाळी करायची. तर संध्याकाळी आपण दिवाबत्ती लावू. दिवाबत्ती लावताना संध्याकाळी रोज देवाच्या समोर, तुळशी समोर आणि आपल्या दरवाजात फक्त शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. आपल्याला हे 8 दिवस रोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर जो या संचामध्ये जो दशांग धूप दिलेला आहे, दशांग धूप लावण्याचे खूप फायदे. जर घरात आर्थिक स्थैर्य नसेल, तुमच्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम असतील, तुमच्याकडे घरात लक्ष्मी नांदत नसेल तर दशांग धूप अवश्य लावावा. तुम्हाला शक्य असेल तर वर्षभर दशांग धूप घरी लावलं तरी त्याचे नक्की खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतात. तर तो आपल्याला धूप लावायचा आहे. दशांग धूप जो आहे तो लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला सकाळ संध्याकाळ रोज घरात गोमूत्र शिंपडायचं आहे. त्याची सुद्धा बॉटल आपल्याला या संचामध्ये दिलेली आहे. तर रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी आपण दिवाबत्ती करणार. शुद्ध तुपाचा आपल्याला गाईचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर दशांग धूप लावायचंय, सर्व गोमूत्र शिंपडायचंय. त्याचबरोबर आपल्याला काय आता सेवा करायची, तर मुख्य सेवा काय करायची? तर या संचामध्ये आपल्याला पिवळी मोहरी दिली आहे आणि विभूती दिली आहे. यज्ञाची जी विभूती आहे. जर तुम्हाला संच मिळालाच नाही तर जवळच्या केंद्रामधून जी विभूती आपली असते ती आणली तरी चालेल किंवा घरी जर तुम्ही कुठली सेवा करत असाल, जेव्हा आपण तारक मंत्र म्हणतो किंवा अजून आपले नित्यसेवेचे अध्याय बोलतो तेव्हा जी आपली अगरबत्तीची रक्षा पडते ती घेतली तरी चालेल. जर हा संच मिळाला नाही, अवेलेबल झाला नाही तर. तर आपल्याला काय करायचं? थोडीशी मोहरी घ्यायची आहे. संध्याकाळी हा रोज उपाय करायचा आहे अष्टमीपासून अमावस्येपर्यंत. थोडीशी आपल्याला मोहरी घ्यायची आहे, रक्षा घ्यायची आहे हातात आणि आपल्याला हात जोडायचे आहेत आणि आपल्याला 16 वेळा किंवा नाही 11 वेळा 11 वेळा आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचंय. आपलं जे कालभैरवाष्टक आहे तर त्याच्यासाठी हे जे स्वामींचं पुस्तक आहे दिंडोरी प्रणीत नित्य सेवा आणि स्तोत्र मंत्र या पुस्तकाचा खूप उपयोग होणार आहे. कारण याच्यात आपल्याला सर्व जे आपण दैनंदिन जे आपल्या स्वामींचे कुठले सेवा करतो किंवा जी काही आपण पूजा करतो त्याचे प्रत्येक स्तोत्र मंत्र ह्या पुस्तकात पूर्ण दिलेले आहेत. तर हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी आवर्जून असलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला दिलंय मंत्र दिलंय. तर आपल्याला 1 वेळा वल्गा सुक्त म्हणायचंय. नाही जमलंच जर तुम्हाला तर तुम्ही 11 वेळा वल्गा सुक्त म्हणा. त्याचबरोबर 11 वेळा श्री कालभैरवाष्टक आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. हे सगळं आपल्याला हातात घ्यायचंय. त्यानंतर हे जी आपली सेवा झाली की आपण ही जी विभूती आणि जी मोहरी पिवळी मोहरी आहे ती आपल्या घराच्या चौफेर बाजूला प्रत्येकाकडे आपल्या प्रत्येक जागी टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं घरातली जी अलक्ष्मी आहे, जी काही दरिद्री आहे, जी काही वाईट निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेर निघून जाण्यासाठी मदत होते. तर हे आपल्याला रोज संध्याकाळी करायचंय. काय करायचं? जे या संचामध्ये आपल्याला कमळगठ्ठ्याचे मणी दिलेत 16 मणी. तर 8 दिवस आपल्याला हे 2-2 मण्यांची रोज सेवा करायची. 2-2 मणी 8 दिवस आपल्याला वापरायचे तेव्हा आपले 16 मण्यांची इथे सेवा होते. तर काय करायचंय? कमळगठ्ठ्याची मणी अष्टमीपासून अमावस्येपर्यंत आपल्याला 8 दिवसात कमळगठ्ठ्याचे 2 मणी हातात घ्यायचेत आणि आपल्याला षोडशी मंत्र 16 वेळा म्हणायचंय. षोडशी मंत्र कोणता आहे ते सुद्धा या आपल्या नित्य सेवा स्तोत्र मंत्रामध्ये दिलंय. ह्रीं कये इलरीं हसके इलरीं सकल ह्रीं हा जो षोडशी मंत्र आहे तो आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि 1 माळ आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र कोणता आहे? ओम ह्रीं श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो महालक्ष्मी नमः हा सुद्धा मंत्र आपल्याला या पुस्तकात दिलेला आहे. तर हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे हे जे मणी आपण सेवा केलेत ते मणी आपल्याला वेगळ्या डबीत रोज काढून ठेवायचे. असे आज 2 मणी ठेवले, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 असे अष्टमीपर्यंत 2-2 मणी घेऊन आपल्याला हे 16 मणी वापरायचे. तर अशा प्रकारे हे तुम्ही वेगळ्या डबीत साठवून ठेवा.
त्यानंतर आता काय करायचं, तर शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी म्हणजे दिवाळीची जी पहिली दिवस येतोय 12 नोव्हेंबरला. तर 12 नोव्हेंबरला आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला यज्ञ हवन करायचंय त्या दिवशी. तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळी केलं तरी चालेल, संध्याकाळी केलं तरी चालेल. तर 2 मणींची आपली ही सेवा, आपल्याला ही जी सेवा आहे ती संध्याकाळीच करायची आहे. पण तुम्हाला जर हवन करायचं असेल, तर सकाळी शेवटच्या दिवशी एक सेवा केलीत, जी शेवटच्या दिवशीची अमावास्येची तरी चालेल किंवा संध्याकाळी केलीत तरी चालेल. परंतु आपल्याला त्या दिवशी लक्ष्मीपूजन आलंय, मग आपल्याला सगळ्या सेवा जमल्या नाहीच, तर तुम्ही सकाळी केलीत तरी चालेल. एकच आपल्याला शेवटच्या अमावास्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे 2 मण्यांची सेवा झाल्यानंतर घरात आपल्याला आपलं जे आपण आता दसऱ्याला आपण अष्टमीला जे हवनकुंड वापरलंच असेल, प्रत्येकाच्या घरी हवनकुंड असणारच आहे. तर ते हवनकुंड आपल्याला घ्यायचंय, ते आपल्याला पेटवायचंय आणि अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र 11 वेळा बोलायचे. 11 वेळा हां, 11 माळ नाही. 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र. त्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळा, जो ओम भूर्भुवः स्वाहा आहे तो मंत्र 24 वेळा आणि 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे आणि या मंत्रांनी गायीच्या तुपाने आपल्याला स्वाहा म्हणून स्वाहाकार करायचा आहे. म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वाहा असं म्हणून आपलं गायीचं तूप त्या यज्ञात सोडायचंय. श्री स्वामी समर्थ स्वाहा आपल्याला 11 वेळा म्हणायचंय. त्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळा आणि 99 मंत्र 16 वेळा असं म्हणत आपल्याला हे स्वाहा करायचंय. ओके. तोपर्यंत आपल्याला काय करायचंय, तर डबीत जे आपण हे 16 मणी ठेवलेत कमळ गठ्ठ्याचे रोज एक-एक, तर शेवटच्या दिवशी 16 मणी जे आहेत त्याच्यात आपल्याला गाईचं तुपात भिजवून ठेवायचं. आपण यज्ञकुंड पेटवू तोपर्यंत आपल्याला ते जे मणी येतात त्याच्यात तूप सोडून ठेवा गाईचं, म्हणजे ते तोपर्यंत भिजतील. एक 5-10 मिनिटं आपली ही जेवढी सेवा होईपर्यंत. त्यानंतर वरील मंत्राचा स्वाहाकार झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे आणि 16 वेळा म्हणताना कमळगठ्ठ्याचा एक-एक मणी आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या हवनकुंडात स्वाहा करायचा आहे. म्हणजे किती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे बघा. कमलात्मक मंत्र म्हणत आपल्याला कमळगठ्ठ्याचा एक-एक मणी आपल्याला स्वाहा करायचा आहे. अतिशय उच्च कोटीची आणि खूप लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात खूप चांगली सेवा आहे. वर्षभर तुमच्या घरात कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आर्थिक प्रगती होईल. कधीच तुम्हाला आर्थिक हानी होणार नाही किंवा कधीच पैशाची चणचण नाही भासणार. हा माझा स्वानुभव आहे. मी ही सेवा गेली 3 वर्ष करते. आता हे येईल ते माझं 4थं वर्ष आणि स्वामी कृपेने माझ्या घरात तुमचे पाळीचे दिवस आलेच किंवा जर सोयर सुतक आले तर नाहीच करू शकत, कारण 12 दिवस आपलं सोयर सुतक असतं. समजलं तर मला मेसेज करून ठेवा. कमेंट खाली मेसेज करा किंवा पर्सनल मेसेज करून ठेवा. मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येकाची उत्तरं मिळतील. श्री स्वामी समर्थ.